सुरू या दोन संघामध्ये. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण हा टॉससाठी या रिपोर्टिंग करायचं आहे. सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय गावठी वडकर विरुद्ध जे सोनाई वडवणकर या दोन संघामध्ये. इथे या फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, बीट होते. इष्टरक्षक एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या एका धावेने वाढते 34 वर. पहिले षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतो या पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. जित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म उर्ध स्टंप गोलंदाजी करताना. इथे लॉफ केले चेंडूला, लॉफ्ट एट फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल स्ट्रेट लॉंग रिझन मधून सीमा पार. 1 बाउंड चौकार. चौकारीने संघाचे धावसंख्येला ते आकार धावसंख्या 4 ने वाढून होते ते धाव प्लेकर 8 धावा. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे, चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पार. षटकार. पॉवर प्लेचे षटक सुरू आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाज आता मात्र फलंदाज घनश्याम याच्याकडून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते, 14 वर पोहोचते. यावेळी पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा आपण पाहतो या क्षेत्ररक्षकाकडून. अगदी जीवाचा अटापिटा करताना आपण पाहतो या ऑल्ट्रीमध्ये क्षेत्ररक्षक. आणि हा चौकार आहे. नक्कीच आपण पाहतोय मोका भी द्या और चौका भी द्या. थँक्यू डीजे. तर बोलू आपण सत्काराकडे. आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. संदेशजी म्हात्रे साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण व्यासपीठावर पाहतोय. संदेशजी म्हात्रे साहेबांचा आपण हेतूची सन्मान इथे करणार आहोत. संदेशजी म्हात्रे साहेब आपण पाहतोय. संदेशजी म्हात्रे नक्कीच साहेब आणि निलेशजी गुरव साहेब हे A1 जोडी नक्कीच तालुका क्रिकेटमध्ये सर्वांना परिचित आहेत. त्यापैकी एक A1 पर्सनॅलिटी आपण संदेशजी म्हात्रे साहेब पाहतोय आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छांनी या सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत अजिंक्य पाटील साहेब आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण करणार आहोत. पुन्हा एकदा विनंती असेल ज्यांच्या या स्पर्धेमध्ये चेंडू आम्हाला सुपूर्द, ज्यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर केले गेले आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मानित केला जातोय हे आपण पाहू शकता. अजिंक्य पाटील साहेब कालवारगावचे उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चेंडूची सुविधा आम्हाला पुरवली गेलेली आहे. त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण इथे केला गेलेला आहे. पहिला फलंदाज इथे बाद होतो. या बादल याची केली संपुष्टात येते. वडनगर संघाला पहिला हादरा बसतोय बादलच्या रूपाने. न्यू बॅटर धीरज धुमाले आता मात्र 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आले आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वेले विरुद्ध जयदुर्गा सुरई या दोन संघामध्ये. खासदार मालोडी चषकाचा विजेता संघ गावदेव वेले
सुनील मालोडी आयोजित जो चषक खासदार चषक रविवारी संपन्न झाला त्या चषकावर गावदेवी वेले संघाने नाव कोरलं होतं. तर प्रतिस्पर्धी संघ जयदुर्ग सुरई हाही संघ देखील तगडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. बिग मॅच यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सध्या आपण पाहतो वडघर विपक्ष वडोनवगर ही लढत. दुसरं षटक घेऊन आलेले फलंदाज गोलंदाज दर्शन पाटील, तर फलंदाज आपण पाहतो धीरज दुमाले. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावफलकावर 20 धावा. दुसरं षटक प्रगती वातावरण दर्शन पाटील दुसरं षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. तर पुन्हा एकदा सामोरं झालं फलंदाज धीरज दुमाले. यावेळी मात्र सरळ बॅटने हा फटका केलेला आहे. मात्र गॅप शोधू शकलेला नाही, कारण शॉट एक्स्ट्रा रिझनमध्ये सुद्धा संघ नाही आपण पाहतो या वडघर संघाचा. केवळ एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. सिंगलने संघाची धावसंख्या 21 धावा. ऑनसाइडला चेंडू ट्रॅव्हल होते मेडिकल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगल संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते. डबल टू 22 धावा. अभिषेक पाटील सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज दर्शन पाटील, राईट मोर द स्टंप. इथे मात्र चेंडू भिरकवून देण्याचा प्रयत्न फाईन लेग रिझन मध्ये, आणि चेंडू निघून देखील जातोय डीप फाईन लेग रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. दोन षटकांची समाप्त झाले. दोन षटक समाप्तीनंतर जय सोनाई वडोनगर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 26 धावा. बरोबर 13च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्या आहेत जय सोनाई वडोनगर या संघाने. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत खासदार मालोडी चषकाचा विजेता संघ गावदेवी वेले विपक्ष जयदुर्ग सुरई या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाच्या संघाने आपल्याला पहिला पुकारा दिला जातोय की आपण हा टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना गावदेवी वेले विरुद्ध जयदुर्ग सुरई या दोन संघांमध्ये असणार आहे. आपण पाहतो या भक्तिधाम स्पर्श डुंगे आयोजित 2 दिवसीय स्पर्धा स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील स्मृती चषक डुंगे 2024 दिमागदार आयोजन. स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस, आणि या अंतिम दिवसामधील सामना क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतोय. वडनगर विपक्ष वडघर या दोन संघामध्ये आडोस पडोस की लढाई आपण पाहतोय. या एकाच पंचकृषीमधील हे दोन संघ आहेत, आणि कधी कधी आपण पाहतो या शेजारी शेजारी पक्के वैरी देखील असतात. रोहित गोलंदाजी ट्रॅकवर तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. तर सामोरे झाले फलंदाज घनश्याम, सलामीला सलामीर. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईटचा येतो, आव्हान त्याचं वाईट रूपाने. पंचांच्या भूमिकेमध्ये दिनेश भांबरे सर आपण पाहतोय. रोहित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सहज होईल. मात्र दिशांनी चेंडूने त्यांनी सुरुवात केलेली आहे आपल्या षटकाची. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते आपण पाहतो. या डीपमध्ये शतक्षक तैनात केले गेले आहेत. त्यामध्ये या लॉंग ऑन रिझनमध्ये जीत पाटील, डीप मिडविक रिझनमध्ये दर्शन पाटील पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका फसलेला आहे, उंच उंच लांब नाही. जीत पाटील चेंडू खाली, आणि इथे मात्र परताव लागेल फलंदाज डगोरच्या आश्रयाला. पहिला फलंदाज बाद होतोय घनश्याम याचा काम तमाम.
पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोया बाद होण्यापूर्वी 18 धावांचं महत्त्वाचं योगदान आपल्या संघासाठी या घनश्याम याने दिलेलं आहे. न्यू बॅटर भावेश पाटील, माफ करा नवीन फलंदाज भावेश भगत आपल्याला चौथ्या क्रमांक खेळताना पाहायला मिळतोय. मॅक्सवेल ऑफ वडुनगर भावेश भगत सध्या स्ट्रायकर इनला आपण पाहतोय. सामना करेल गोलंदाज रोहित याचा. इथे मात्र फटका फसलेला आहे. ओ हो व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. आणि आणखीन एक फलंदाज इथून जाईल तंबूच्या आसऱ्याला. भावेश भगत जसा आला आणि तसा जाताना देखील पाहायला मिळेल. न्यू बॅटर होल्डर ऑफ वडोनगर गिरीश पाटील आता मात्र 5व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. 3 फलंदाज बाद झालेत. जे सोनवे वडोनगर संघाच्या धावसंख्या धावपल्ल्यावर पाहायला मिळते ती 27 धाव 27. धीरज धुमाल आणि गिरीश पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. घनश्याम बादल आणि भावेश हे 3 बॅटर मात्र डगॉटच्या आसऱ्याला. गोलंदाज रोहित गोलंदाजी ट्रॅकवर. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट आतापर्यंत चटकावलेले आहेत. विकेट हॅट्रिकवर होता मात्र इथे आपण पाहतोय चेंडू सरळ निघून जातोय या इष्टरक्षेच्या हातामध्ये. इष्टरक्षेच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रन मशीन ऑफ वडगर अवी पाटील. इथे मात्र चेंडूला फिरकत देण्याचा प्रयत्न, हा फटका देखील फसलेला आहे आणि चेंडू फिल्डरच्या हातात बसलेला आहे. आणखीन एक फलंदाज बाद होतोय जय सोनई वडुनगर या संघाचा. चार फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज निलेश मिडल ऑर्डरमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. धावसंख्या 27 आपण पाहतोय. या धावपल्ल्यावर धावसंख्या थंडावलेली आहे, मंदावलेली आहे, रोडावलेली आहे. धावसंख्येला खिल्ल बसलेली आहे कारण ज्याप्रमाणे एखाद्या ट्रॉफिकमध्ये या गाडी अडकली जाते त्याप्रमाणे या वडोनगर संघाची सध्या धावांची गाडी इथे अडकलेली पाहायला मिळते. धावसंख्या 27 आणि 27 धावसंख्येवर तब्बल 3 फलंदाज इथे मात्र बाद झालेले आहेत. चार फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. स्विंग अँड मिस सुरेख चेंडू. रोहितची हिट गोलंदाजी आपण पाहतो. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर निघून जातोय इष्टरक्षेच्या हातामध्ये. रोहित म्हटलं तर नक्कीच वडगर संघाचा एक छुपा रुस्तम खेळाडू आहे. नेहमीच या खेळाडूने मग गोलंदाज असो कधी कधी फलंदाजी असो चांगली कामगिरी केलेली आहे. रोहित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा निलेश. इथे समोर खेळलेल्या चेंडूला जित पाटील तिथे सज्ज आहे. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतं जित पाटीलच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा मिळतोय या वडोनगर संघाला. जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत.
आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 29-29. लॉस ऑफ 4 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. या तिसऱ्या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये या 3 धावा खर्च करून 3 विकेट देखील प्राप्त केल्या आणि 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटाचा वेळ इथे खर्च केलेला आहे. लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे. नक्कीच पंच देखील इशारा करत आहेत. मुख्य पंचाचे मोकेमध्ये आता मात्र संदीप पाटील सर आपण बघतोय. ते स्क्वेलेकचे पंच दिनेश भांबरे सर पाहायला मिळत आहेत. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिले षटक जीत पाटील, दुसरं षटक दर्शन पाटील, तिसरं षटक रोहित पाटील आणि आता मात्र चौथं षटक रोहन पाटील याच्याकडे सोपवलं गेलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये जीत पाटील थोडासा माग राहिला होता. त्यानंतर दर्शनचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. 8 धावा खर्च केला, ते सफलता अर्जित केलं होतं आणि त्यापेक्षा सर्वात उजवी कामगिरी राहिलेली आहे ती रोहित पाटील याची. इनमीन 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 3 सफलता देखील त्याने अर्जित केलेल्या आहेत. रोहन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. इथे गुडघ्यावर बसणं फटका केलेला आहे. एलिव्हेशन प्राप्त करता आलेलं नाही आणि झेलबाद रूपाने फलंदाज बाद. आणखीन एक वडनगर संघाला हादरा. तर टॉससाठी या दोन्ही संघाच्या संघटकांना शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय. गावदेव वेले संघाचा संघटक आणि जयदुर्ग सुरई संघाचा संघटक. आपण टॉससाठी या रिपोर्टिंग करायची आहे. न्यू बॅटर जितू येतोय. धावसंख्या धावपलक स्थिर पाहायला मिळते ते 29 धावा. पहिलं षटक खरं तर नावे राहिलं होतं वडनगर संघाचं. त्यानंतर मात्र बाजी पालटली आहे. आपण पाहतोय दर्शन रोहित या गोलंदाजाने आणि त्यानंतर रोहन देखील पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपल्या एनिमीस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं. हलवार चेंडू हाताळला होता. धावसंख्या स्थिर आहे धावपलक 29 धावा. शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही संघाला दिला जातोय. गावदेव वेले संघनायक आणि जयदुर्ग सुरई संघनायक टॉससाठी. सुरई संघाचा संघनायक इथे आलेला आहे. वेलकम. इथे मात्र आणखीन एक झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. आणखीन एक हादरा बसतोय इथे मात्र आपण पाहतो वडनगर या संघाला. तब्बल 6 फलंदाज पॅडोमध्ये परतलेले आहेत. आपण पाहतोय घनश्याम या खेळाडूचा जर अपवाद वगळला तर इतर फलंदाजाने केवळ खेळपट्टीवर हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे. गावदेव वेले संघाचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम बॉबी भोईर, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर या इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला गावदेव वेले विरुद्ध जयदुर्ग सुरई या दोन संघामध्ये. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रोहन याने आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली आणि 2 विकेट देखील सटकावलेले आहेत. यावेळी समोर खेळलेल्या चेंडूला
इथे मात्र जित पाटील तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. आणि मित्रांनो आपण पाहतो युसेनच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते आणि या 25,000पेक्षा जास्त व्ह्युअर्सने नक्कीच ही स्पर्धा आजच्या दिवशी एन्जॉय केलेली आहे. आणि नक्कीच दिवसेंदिवस व्ह्युअर्स वाढत आहेत. युसेन नक्कीच स्थानिक भूमिपुत्र आपण पाहतो विजय पाटील यांची वाहिनी आहे. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिला, हवाई फायर आणि हा चेंडू जाईल सीमाच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 वाढून होते ते धावफलकावर 36 धावा. खूप प्रतीक्षेनंतर मोठा फटका पाहायला मिळतोय फलंदाज निलेशच्या बॅटमधून. मोकेपे छक्का. कारण या फटक्याची आवश्यकता होती वडणूर संघाला आणि तो फटका आपण पाहतोय फलंदाज निलेशच्या बॅटमधून. नवीन फलंदाज कुलदीप. नेक्स्ट मॅच मित्रांनो आपण पाहणार होता गावदेव वेले विरुद्ध जयदुर्गा सुरई या दोन संघामध्ये. आपल्यामध्ये उपस्थित आहेत संदीपजी म्हात्रे साहेबांनी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण चेंडू पाहतोय मित्रांनो. त्या चेंडूंची सुविधा आमच्या बॉल स्पॉन्सर कालवरगावचे उद्योजक अजिंक्य पाटील साहेबांकडून केले गेलेले आणि ते देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. इथे मात्र चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे. यावेळी मात्र मिस टायमिंग आणि फलंदाज जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना वडनगर संघाने आपल्या धावपल्यावर धावा जोडलेल्या आहेत. त्या एकूण 36 धावा आणि 37 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते इथे मात्र आपण पाहतो या गावदेव वडगर या संघासमोर. थँक्यू डीजे. तर आपल्यामध्ये उपस्थित कालवारगावचे सुप्रसिद्ध उद्योजक प्रगती लॉरीचे सर्व संदेशजी म्हात्रे साहेबांनी त्यांच्या समेत कालवरगावचे आणखीन एक उद्योजक आपण अजिंक्य पाटील साहेब यांच्या माध्यमातून बॉल आम्हाला स्पॉन्सर गेलेले आहेत. आणि या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. थँक्यू सो मच सुभाषजी तुम्हाला सर. आमच्या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. अश्विनी इंटरप्राइजेस टॉस बॉक्स आम्हाला आदेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झालं. त्या टॉस बॉक्समध्ये आपण करणार आहोत टॉस आणि लढत आहे सुरे बी टीम त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स वेहळे. टॉस इथे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल. आज मोळाची उपस्थिती आम्ही या दोन्ही मान्यवरांची पाहत आहोत आणि टॉस इथे केला जाणार आहे. कॉइन विषयी माहिती देणे. एका बाजूला या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगी आणि दुसऱ्या बाजूला अश्विनी इंटरप्राइजेस. कॉल कोण करेल? कॉल असेल टीम सुरे बी टीमचा. अश्विनी इंटरप्राइजेस अशी मागणी आहे बट भक्तिधाम स्पोर्ट्स ढुंगे आला म्हणजे टॉस वेळेला टीमने जिंकला. दादांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. थोडी चर्चा दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत आपण करूया. बॉबी टॉस जिंकला मॅच 4 ओव्हरची या निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्यात आणि हा प्रश्न आवर्जून मला विचारायचा वाटतो. खासदार चषकावरती नाव तर कोरला बट तरी सुद्धा मला असं वाटतंय की या नवीन सीझनमध्ये बॉबी कोणते नवीन खेळाडू स्क्वॉडमध्ये आहेत की गेल्या 2 सीझनमध्ये जे खेळाडू खेळलेत तेच आहेत? नाही नाही नवीन प्लेयर पण आहेत. 2 प्लेयर नवीन आहेत. बघा एक स्पर्धा तर या वर्षी आता तुमच्या नावावरती झालेली आहे तरी सुद्धा हा प्रश्न विचारेन की या सीझनमध्ये भिवले टीमचं काय ध्येय काय लक्ष असेल की कशा प्रकारे या संपूर्ण सीझनमध्ये परफॉर्म करायचं आहे? एकच लक्ष आहे की सगळे प्लेयर चांगली मेहनत करावी आणि चांगला हे करावं. आणि प्लॅन्स काय असेल फिल्डिंग करणारच? सो 4 ओव्हर आहे आणि यावर्षी कोणता एखादा नवीन गोलंदाज क्रमामध्ये आहे की तोच बॉलिंग युनिट आणि कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नाही एक नवीन बॉलर पण आहे आशिष पाटील. त्याला आज आम्ही यूज करणार आहे. बघू त्याचे. आणि शेवटचा प्रश्न बॉबी हाच असेल या स्पर्धेविषयी तुझं मत? या स्पर्धेविषयीचं तुझं मत? स्पर्धा तर खूप चांगली आयोजन केलेलं आहे. खेळल्याला मजा येईल इथं.
बेस्ट ऑफ लक टीम वेळ सामन्याला देखील सुरुवातच जास्त वेळ घेणार नाही आहे. बेस्ट ऑफ लक टीम सुरेश बी. टॉस इथे कंप्लीट झाला. टॉस इथे जिंकला टीम गावदेवी स्पोर्ट्स वेळेने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. सेकंड इनिंगला देखील सुरुवात होईल. मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. स्वर्गीय मारुती शेठ पाटील स्मृती चषक 2024. धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच सुभाष धुमाल सर. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भक्तिधाम स्पोर्ट्स ढुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ पाटील स्मृती चषक 2024 मध्ये असा फायनल डे आणि लढत आहे शेजारी वसी शेजारी. बट इथे बाजी कोण मारेल, वडगर विपक्ष वडूनवगर. ही लढत पहिलं सत्र समाप्त झालं. गोलंदाजी फार चांगली राखली. पहिल्या सत्रामध्ये जीत पाटील असतील, दर्शन असतील, रोहित असतील, रोहन असतील. बघा जीतचा अगेन जर 18 गेला होता, पण त्यानंतर भरपूर चांगलं कव्हरअप मी म्हणेन दर्शन, रोहित आणि रोहनने केलं. कारण अंतिम 3 षटकं जर आपण उचलून पाहिली तर त्यामध्ये 18 आल्या आणि जीतच्या एका षटकामध्ये 18 होत्या. हरकत नाही आहे, एखादा दिवस खराब जाऊ शकतो. बट 37 धाव्यांचं लक्ष, सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये दर्शन पाटील आणि त्यांच्या समवेत आपल्याला अवी पाहायला मिळतील. दोन्ही बॅटर्सचा जर आपण विचार केला तर नो डाऊट अवी एक चांगले बॅटर आहेत. नुकतीच खऱ्या अर्थाने या संघाच्या माध्यमातून एक आपण दमदार स्पर्धा याच क्रीडांगणावरती पाहिली होती आणि त्या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ वडगर टीम होती आणि तिथे देखील अवी यांची फार चांगली बॅटिंग आपण पाहिली होती आणि इथे देखील त्याच अपेक्षा त्यांच्याकडून असतील. गिरीश पहिल्या षटकामध्ये, गिरीशचा पहिलाच बॉल वाईड यॉर्कर, परफेक्ट एक्झिक्युशन. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट देखील झाला नाही. डॉट बॉलने सुरुवात करतो गिरीश. एक जबरदस्त गोलंदाज गिरीश आहे आणि या टीममध्ये त्याचं महत्त्व देखील जास्त आहे. कारण गिरीशचे बॅटिंग देखील असो, त्यानंतर बॉलिंग देखील असो, एक क्वालिटी प्लेअर आहे. बट आज विथ बॅट जास्त काही करता आलं नाही. पण आता विथ बॉल कंट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न त्याचा नक्कीच असेल. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल येतो. बघा 37चा हा चेज. ज्याप्रमाणे गिरीश गोलंदाजी करतो, जर अशी गोलंदाजी सर्व गोलंदाजांनी केली वडूनवगरचा, तर हा 37चा चेज इतका सोपा जाणार नाही आहे. कारण पहिले 2 चेंडू पहा, परफेक्ट लाईन अँड लेंथवरती. पहिला वाईड यॉर्कर, त्यानंतर पुढील चेंडू जर आपण पाहिला तर गुडलँड स्पॉटवरती देखील आपल्याला पाहायला मिळाला. 2 निर्धावने सुरुवात गिरीश दरम्यान या सेकंड इनिंगला करतात. बघा सध्याच्या घडीला जर आपण विचार केले ना, फर्स्ट हाफमध्ये बॅटिंग थोडी मी म्हणेन कमी झाली. कारण बघा 36च बनवला गेला. बट पॉझिटिव्ह वेमध्ये ही सुरुवात आहे टीम वडूनगरची. नेक्स्ट बॉल हव्यामध्ये, बट बीट केलं फाईन लेगचा फिल्डरला आणि कनेक्शन किती चांगलं झालं. एकंदरीत असं वाटलं की मिसटायमिंग आहे की काय, बट बॉल दरम्यान एका टप्प्याने गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. अरे एकंदरीत असं वाटलं की फाईन लेगचा फिल्डरकडे झेलची संधी येते की काय, बट कनेक्शन फारच चांगलं झालं होतं आणि चौकार दरम्यान इथे पहिला येतो या डावामधला. आणि तसेच नंदकुमार पाटील सावांचं देखील शुभ आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे माझे उपसरपंच आहेत वडगर गावचे, दादांचं देखील, तसेच उज्ज्वल दादा पाटील दादांचं देखील आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चौकार येतो अवी यांचा बॅटमधनं आणि ऑफ द मार्क देखील ते झालेत. नेक्स्ट बॉल पायांवरती टाकायचा होता, बट आता दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. मग जर आपण पाहिलं तर जो चौकार आला त्यावरती देखील बघा गिरीशची लाईन अँड लेंथ चांगलीच होती, बट लेग स्टंपवरती होती. बट तिथे आपण अवीचं कौतुक करूया, कारण भरपूर चांगला फटका आपल्याला त्यांचा बॅटमधनं पाहायला मिळाला होता. धावफलक 5 वरती. पहिलं षटक बघा
बॅटल चांगली चालली आहे सध्या सगळीला, कारण 2 निर्धाव 1 चौकार देखील पाहायला मिळाला. गोलंदाजी फार चांगली सुरू आहे या फर्स्ट ओव्हरमध्ये गिरीश यांची. हा धीमा गतीने टाकला, चेज केलं होतं, पण अंपायर्सने सांगितलं की पिचिंग विकेटच्या बाहेर झाली आहे. त्या अनुषंगाने नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. पिचिंग बाहेर झाली, मिश्रण करण्याचा प्रयत्न होता, रिलीज आय थिंक सो हवा तसा झाला नाही, त्या अनुषंगाने पिचिंग देखील खराब झाली. आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. अतिरिक्त रनचा मदतीने धावफलक आता पुढे जातोय. 6 धावा धावफलकावरती, 6 ऑन द बोर्ड. अजून देखील पाकलं गेलं तर खेळ भरपूर बाकी, कारण 31 धावांची अजून देखील आवश्यकता. फ्री हिटचा बॉल, पुलचा फटका हवेमध्ये आहे. फिल्डर आहेत त्या क्षेत्रामध्ये, फिल्डर पोहोचतायत, बट जर आपण इथे पाकले तर शेवटच्या चरणावरती फिल्डिंग देखील तितकीच चांगली झाली तिथे आणि इन बिटवीन पूर्ण केल्या जातील या 2 धावा. मग दर्शन देखील ओपनिंगला आला, बट आतापर्यंत स्ट्राईक त्याच्याकडे आलेलं नाही आहे. बट तरी सुद्धा जर आपण पाकले तर अभि चांगली बॅटिंग करतात. पहिले 2 निर्धाव जरूर आले, बट त्यानंतर 2 चांगले फटके देखील आपल्याला पाहायला मिळाले. धावफलक आता या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 8 वरती जाऊन पोहोचला. 8 ऑन द बोर्ड. 37चा चेज आहे. एखादी विकेट इथे गिरीशला शोधावी लागेल, कारण रन्स जास्त नाही आहेत डिफेंड करण्यासाठी. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, दरम्यान एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतात आणि इथे पूर्ण केली जाईल ही एक सिंगल धाव फळक एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड आता 9 वरती आणि प्रथमतः आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला दर्शन पाटील इथे पाहायला मिळतील. दर्शनची गोलंदाजी जर आपण फर्स्ट हाफमध्ये पाहिली तर दर्शनने 8 धावा खर्च करून 1 विकेट काढली होती. नाही बघा, जे पहिल्या षटकामध्ये घडलं होतं 18 धावा आल्यानंतर कमबॅक दर्शननेच करून दिला होता, पण आता विथ बॅट काय करेल. धीमा गतीने टाकला आणि जर आपण इथनं पाकलं गेलं तर लेग स्टंपचा बाहेर म्हणजे वाईट बॉल. अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल. अतिरिक्त रनचा मध्ये स्कोर कार्ड आता डबल डिजिटमध्ये 10 धावा धावफलकावरती. 10 ऑन द बोर्ड. अजून देखील पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहे, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 10 धावा आहेत. बघा, गिरीशने पहिले 3 चेंडू ज्याप्रमाणे टाकले होते ना, त्यानंतर अंतिम 3 चेंडूवरती थोडी मिस्टेक होत आहे. शॉर्ट पिच टाकलाय, ऑन दी टोज येऊन ऑन द राईट स्ट्रोक खेळलेत. बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चाललं आणि अंपायर सांगतात की चेक करायचं आहे की एक्झॅक्टली 1 बाउन्स गेला की ओव्हर दी लाईन गेला, ते पाहावं लागेल. चेक केलं जाईल की एक्झॅक्टली किती मिळतील. आमचे थर्ड अंपायर आपल्याला विनंती असेल की आपण यायचं आहे. बॉल दरम्यान एका टप्प्याने गेलाय की ओव्हर दी रोप्स गेला आणि इझी डिसिजन आहे. बॉल एका टप्प्याने गेला, 4 धावा मिळतील आणि षटक देखील समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक 14 आणि कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेली नाही आहे टीम वडगर. म्हणजे येत्या 3 षटकांमध्ये आता इथनं आवश्यकता असेल 23 धावांची. मध्ये 23 अजून देखील बनवायचे आहेत. भरपूर चांगला फटका आपल्याला दर्शनचा पाहायला मिळाला. ऑन द टोज येऊन अपिश खेळले होते, कारण जर आपण ऑफसाईड क्षेत्रामध्ये पाहिलं तर मिड ऑफ कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉईंट इनफिल्डमध्ये होते, त्याचा फायदा पूर्णपणे घेतला दर्शनने. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 14 म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये 23 धावांची आवश्यकता. तेवीस धावांची आवश्यकता आहे आणि स्ट्रायकिंग एंडवरती आता हवी असतील. आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज धीरज धुमाळे गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. मग आज टीम देखील जर आपण पाहिलं वडूनगरची तर कंप्लीट टीम आहे. सर्व खेळाडू आय थिंक सो अवेलेबल आहेत. बट बॅटिंग मध्ये मी म्हणेन 10 रन शॉट बनवला. बट आता तशी भरपाई कशी होईल, कारण गिरीशने चांगली सुरुवात जरूर केली पहिल्या 3 चेंडूवरती. बट त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर अंतिम 3 चेंडूवरती त्याने देखील 10 धावा खर्च केला. आता त्याला कव्हर अप करण्याचं कार्य धीरज इथे करेल की या मॅचमध्ये सध्याच्या घडीला जे आपल्याला चित्र पाहायला मिळालं फर्स्ट ओव्हरमध्ये एक चांगला स्टार्ट वडघर टीमला इथे मिळाला आणि त्या चांगल्या स्टार्टच्या जोरावरती टीम वडघर या रेसमध्ये पुढे जाताना दिसेल की धुमाळे आपल्याला या सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक करताना दिसेल. धीरज सेकंड ओव्हरमध्ये आला, स्ट्रायकिंग एंडवरती हवे असतील. चला जास्त वेळ खर्च नका करू, सामन्याला सुरुवात करा. धीरज दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले धीरजच्या या षटकामध्ये तर एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर ठेवला गेला, पॉईंट देखील आहे आणि त्याचप्रमाणे इनफिल्डमध्ये थर्ड मॅन आणि फाईन लेग.
पहिलाच बॉल दरम्यान ब्लाइंड स्ट्रोक, कारण पूर्णपणे नजर हटून गेली होती चेंडूवरनं, पण एक सिंगल या पहिल्या बॉलवरती ते कंप्लीट केली. चल बघा, बॅटची कडा लागली आणि त्यानंतर आय थिंक सो बॉल बॉडीवरती आदळला होता. एक सिंगल मिळेल, धाव फळक आता पुढे जातो या एका धावेच्या मते आता 15 धावा धाव फळकावरती आहेत. बघा विकेट आता महत्त्वाची असेल, कारण जर विकेट काढले जातील तेव्हा मी म्हणेन मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल, कारण या परिस्थितीमध्ये दर्शन अथवा अवी आणि येत्या बॅटिंग क्रमामध्ये जीत देखील आहेत, रोहित देखील चांगली बॅटिंग करतात. त्या अनुषंगाने विकेट्स काढणं हा एकमेव मार्ग आहे टीम वडनगर संघाकडे, की त्या मार्गावरती जर चालले तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. त्यासाठी विकेट्स महत्त्वाचे आहेत. आता फील्ड प्लेसमेंटमध्ये चेंजेस करण्यात मिड ऑफला आपल्याला फिल्डर इनफिल्डमध्ये पाहायला मिळतो, त्याचप्रमाणे काबूकर आपल्याला आता डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर ड्राइव्ह, गॅपमध्ये हा फटका, नो चान्स फॉर द फिल्डर. हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार दरम्यान इथे येतोय, धावफलक आता 19 वरती जाऊन पोहोचला. बघा ही बॅटल चांगली होती. धीरजचा अगेन्स्ट जर आपण पाहिलं स्ट्रायकिंग एंडवरती दर्शन होता, एक चांगला फटका, मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळालं दर्शनचा. धावफलक 19 वरती येणार. आता इथनं आवश्यकता असेल 18 धावेंची. समीकरण बघा आता सोपं होत चाललेलं आहे, कारण मागील चेंडूवरती चौकार देखील आला. आता 16 चेंडू शिल्लक, 16 मध्ये आता 18 धावेंची आवश्यकता. नेक्स्ट बॉल, आता हा फटका जबरदस्त दर्शनने मारलाय, हा मोठा फटका, बॉल गेलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. बघा टीम गावदेवी स्पोर्ट्स वहळ आणि तसेच जय दुर्गा सुरे बी टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल की सामना सुरू होण्या अगोदर आपण आयोजकांशी संपर्क साधा. षटकार येतो आणि या 6 धावेनंतर आता असंच वाटतं की या सामन्यामध्ये जास्त काय उरलेलं नाही. आता प्रश्न हाच आहे की हा सामना किती लवकर समाप्त होईल, कारण षटकाराच्या मदतीने धावफलक आता 25, म्हणजे आता इथनं आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील 12 धावेंची आवश्यकता. दर्शन पाटील एक जबरदस्त इनिंग खेळतात. आता स्विच हिटचा फटका, आता स्विच हिटचा फटका आणि आता देखील कनेक्शन चांगलं मिळतील किती. यस, हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्विच हिट अँड स्वीट हिट. आणखीन एक तडाका दर्शन पाटील यांचा बॅट मधनं, हा बॉल 1 बाउन्स गेला, चौकार. चौकार येतोय, धाव फळक आता 29, आता फक्त आणि फक्त 8 धावेंची आवश्यकता. बॅटची कडा, बॉल मागे चालला आणि फाईन लेगला चांगली फिल्डिंग राखली. म्हणजे लेग सिंगल दर्शन निराश दिसतो, कारण दर्शनची जी प्रतिक्रिया होती असं वाटलं की या बॉलवरती देखील मोठा फटका येऊ शकला असता, बट प्रॉपर कनेक्शन नाही झालं. मिळेल सिंगल, धाव फळक आता 30 आणि आता फक्त 7 धावेंची आवश्यकता. फक्त 7 धावा आता इथनं बनवायच्या आहेत. वडगर संघ त्यांचा देखील हा होम ग्राउंडच आपण म्हणूया, कारण या विभागामध्ये आपण जर विचार केला तर हे क्रीडांगण बहुतांश टीमसाठी होम ग्राउंड आहे. बट हा फटका ऑन साइडला, षटकार येतोय अवीचा बॅटमधनं. आता फक्त आणि फक्त आवश्यकता असेल 1 धावेची. फक्त आता 1 धावेची आवश्यकता आणि अवघ्या 10 विकेट्सने सध्याच्या घडीला विजयाच्या दिशेने चाललेला आहे संघ गावदेवी स्पोर्ट्स वडगर. फक्त 1 धावेची आवश्यकता. दर्शन पाटील ची बॅटिंग या मॅच मध्ये जर आपण पाहिली, 3 चौकार 1 षटकार. स्विच हिट खेळायचा होता आणि बॉल दरम्यान जर आपण पाहिलं बॅटचा संपर्क झाला आणि गेला लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणि या चौकारासोबत हा सामना समाप्त. आणि एकतर्फी विजय आपल्या नावावरती केलेली आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स वडगरने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम वडनगर. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया, जिथे खऱ्या अर्थाने एक चांगली सुरुवात झाली होती वडनगर टीमचे, बट त्यानंतर दुसरं षटक टाकलं, रन गतीवरती ब्रेक लावला, 1 विकेट देखील मिळवली आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना ज्याने इंडिव्हिज्युअली बनवला 23 धावा
तोच दर्शन पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला वेहले संघ आपल्याला विनंती असेल की तो बरीच फिल्डिंग सेट करा. दर्शन पाटील आपण या, दर्शन पाटील यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. दर्शन पाटील आपण या, दर्शन यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. दर्शन पाटील यांना आपण प्लेअर ऑफ द मॅच आणि दर्शनने हे सांगितलं की ते हे मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतायत रोहितला, कारण रोहितने बघा 3 धावा खर्च करून 3 विकेट काढले होते. सो हा प्लेअर ऑफ द मॅच आपण रोहितला देऊया. नंदकुमार जी पाटील साहेबांच्या शुभेच्छा आपण देऊया. प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी, जी ट्रॉफी आम्हाला विनोदजी भगत साहेबांनी पुरस्कृत केलेली आहे. त्यानंतर संभाजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून जे कोल्ड्रिंक आम्हाला मिळालं ते देण्याकरिता उज्ज्वल दादा पाटील दादांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे कोल्ड्रिंक द्यायचं आहे. वेल प्लेड रोहित, वेल प्लेड दर्शन आणि वेल प्लेड ऑल टीम. आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि पुढील मॅचला जशी सुरुवात होईल आपण समालोचन कक्षामध्ये करूया चेंजेस आणि आवाज आपण ऐकूया पुन्हा एकदा सुभाषजी धुमाल सरांचा. सन्माननीय नंदकुमार जी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत